संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। कामगार कायद्यातील बदलाविरोधात मुरबाडमध्ये सिटू कामगार संघटना मैदानात मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख आणि पोलीस निरीक्षक संदीप गीतेंनी स्वीकारले निवेदन। 9 जुलै कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सरकारने लादलेल्या कामगार कायद्यातील मालक धार्जिण्या 4 श्रम संहिता बदलाविरोधात आणि या बदलाविरोधात कामगार कष्टकरी जनतेने आंदोलन करू नये म्हणून त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाची निर्मिती या सरकारने चालवली आहे। 1 एप्रिल 2025 रोजी सरकारने या विधेयकाचा मसुदा सार्वजनिक केला आणि ते जनता विरोधी विधेयक केव्हाही पारित करू शकतात। जर आज या विधेयकाला आणि 29 कामगार कायदे वगळून त्याचे 4 श्रम संहितेत रूपांतर केलेल्या कायद्यांना विरोध केला नाही तर कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, शेतकरी हा न्यायापासून वंचित होईल। 100 वर्षांपूर्वी लढून मिळालेले हक्क अधिकार यामुळे हिरावून घेतले जाणार आहेत। म्हणूनच सिटू आणि किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले आहेत। जर हे दोन्ही कायदे लागू झाले तर कामगार कायम होणार नाही, त्याला गुलाम करून मुठभर उद्योगपतींच्या हातात सर्व अधिकार जातील। कामगाराला गुलाम करण्याचे हे कारस्थान सिटू कदापि सहन करणार नाही। मुरबाड तालुक्यातील परिस्थिती पाहता 75% औद्योगिक कारखाने बंद आहेत। यात बदल झाला पाहिजे, पण तसे न करता सरकार कंत्राटकरणाला पोषक वातावरण बनवत आहे त्या कायद्याचा धाक आज उद्योगपतींवर राहिला नाही। कामगारांची पिळवणूक सुरू आहे। वर्षानुवर्ष मुरबाडमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे कामगार कायम होतच नाहीत, त्याला किमान वेतन दिले जात नाही, वेळेवर पगार दिला जात नाही। शिक्षण घेऊन तरुण युवक युवती हे बेरोजगार फिरत आहेत। याबाबत काही धोरण न आखता सरकार जनता विरोधी धोरणे राबवून जनतेला महागाईच्या गर्तेत ढकलते आहे। शेतकरी त्रस्त आहे, पण सरकार जाती जातीत वाद लावण्यात व्यस्त आहे। झोडा फोडा राजकारण करा या नीतीवर राज्य केले जात आहे, म्हणून आज रस्त्यावर उतरावे लागते। या आंदोलनाचे नेतृत्व मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप कराळे यांनी केले। या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक सिटूचे राज्य कमिटी सदस्य तथा लढाऊ कामगार नेते विजय विशे हे होते। त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की मुरबाड, शहापूर, भिवंडीतील विविध कारखाने अस्थापनेत वर्षानुवर्ष स्थानिक भूमिपुत्राला कंत्राटी कामगार म्हणून राबवले जाते, त्यांना कायम केले जात नाही, किमान वेतन आणि त्यांचे लाभ दिले जात नाही। हक्क मागितल्यावर कामावरून कमी केले जाते। या औद्योगिक पट्ट्यात स्थानिक युवक युवतींना रोजगार दिला पाहिजे, परंतु तसे न होता बाहेर राज्यातून कामगार आणून त्यांना गुलामासारखे राबवले जाते। परंतु आता मुरबाड, शहापूरचा कामगार जागा झाला आहे, सिटूच्या झेंड्याखाली एकवटला आहे, न्याय मिळवून घेत आहे, तर सरकारने धोरणे बदलायला सुरुवात देखील केली आहे। सिटू हा अन्याय खपवून घेणार नाही जोपर्यंत सरकार 4 श्रम संहिता मागे घेत नाही आणि जनसुरक्षा विधेयक रद्द करत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। यावेळी उपस्थित महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विशे, शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मनीष फोडसे, मुरबाड तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सागर भावाते, अखिल भारतीय किसान सभा राज्य समिती सदस्य कॉम्रेड कविता वरे, अखिल भारतीय किसान सभा मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण भांडे, नितीन गाडेकर, रघुनाथ खाडे, नगरपंचायत शहापूर तालुका अध्यक्ष कॉम्रेड अजिंक्य उलवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौडे, संदीप गायकर, शहापूर मुरबाड कंपनीतील सर्व फॅक्टरी कमिटी मेंबर व कामगार यावेळी उपस्थित होते। संघर्ष आणि तहसीलदार साहेबांचे कर्मचारी सुद्धा आपल्या लालबावटा युनियनचे सदस्य आहेत, त्याची तुम्ही नोंद घ्या। त्यांनी भले आपल्याला आत येऊ दिलं नसेल, पण त्यांना काही प्रशासनाचा थोडाफार दबाव असू शकतो, आपल्याला कोणाचा दबाव नाही। तर आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत, या हिशोबाने आपण इथे आलेलो आहे। गीते साहेबांनी विनंती केली की तुम्ही आत नका जाऊ, म्हणून आपण गीते साहेबांचं सुद्धा मान ठेवलेलं आहे, कारण त्यांनी आपल्याला मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा आपण रास्ता रोको करणार होतो, तेव्हा पण आपल्याला त्यांनी मन वळवलं, ते जरा जास्त गोड बोलतात।
तर त्यांनी रस्ता रोको नका करू, आपण ते रद्द केलं. बरं आता आपल्याकडे गेटच्या आत येऊ नका, आपण ते सुद्धा त्यांचं मान्य केलं. पण त्यांनी एक चांगलं केलं की साहेबांना बाहेर बोलवलं. साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आमचे प्रश्न गोरगरीब कष्टकरी वर्गाचे प्रश्न आहेत, काय फार मोठे प्रश्न नाही आहेत, सरकारच्या कायद्यामध्ये ते अंतर्भूत आहेत, फक्त ते वेळेत सोडवले जावे एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. काही वरच्या लेवलचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवावेत. आपल्या स्थानिक लेवलवरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही एकदम प्रकर्षानं अजेंड्यावरती घेऊन सोडवावेत. 2-3 कंपन्यांचे प्रश्न आहेत, आपला झिरो फार्मा कंपनी आहे, त्याचबरोबर ओरिएंटल मिनेटचा प्रश्न सध्या अजेंड्यावर आहे. तर ह्या 2 कंपन्यांचे प्रश्न आहेत, हे जरा प्रकर्षानं तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली संबंधितांना बोलून आपण ते मार्गी लावले पाहिजेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तिथे वनजमिनीचे प्रश्न आहेत. आता तुम्हाला सर्व निवेदनामध्ये आपण चर्चेमध्ये सांगू, पण ह्या सर्व गोष्टी तुम्ही वेळेत सोडवाव्यात. कारण हे सर्व मंडळी इथं कशासाठी आलेले, काहीतरी आपले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे. कारण आम्हाला वारंवार इथे यायचं नाही आहे. आमचं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचं एक नाव आहे, दिलीप पराळे तुमचं नाव करतात, साहेब खूप सहकार्य करतात, इथे साहेबांचं पण काढतात, पण प्रश्न सुटत नाही नसतो. हे प्रश्न सुटले पाहिजे. हे सुटत असले तर आम्हालाही आनंद होईल. आम्ही तुम्हाला फोनवरच सांगू साहेब आम्ही काही येत नाही, पुढचे आंदोलन करायचं. ठीक आहे.